माळी समाज जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झालेल्या बाळासाहेब भुजबळ यांचा दीनदयाळ परिवारातर्फे सत्कार. नगर जिल्हा माळी सेवा संघाच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल बाळासाहेब भुजबळ यांचा दीनदयाळ परिवाराच्या वतीने सत्कार करण्यात आला. पंडित दीनदयाळ नागरी सहकारी पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयात हा कार्यक्रम झाला. यावेळी पंडित दीनदयाळ पतसंस्थेचे चेअरमन वसंत लोढा यांनी त्यांना शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला. यावेळी महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष सुनील पंडित, दीनदयाळ परिवाराचे अध्यक्ष धनंजय तागडे, सोमनाथ चिंतामणी, विशाल गणेश देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त अशोक कानडे, कुंभार समाजाचे नेते नाथामामा देवतरसे, महावीर कांक्रिया, अप्पा खताडे उपस्थित होते. यावेळी बोलताना वसंत लोढा म्हणाले की भुजबळ हे नगरमधील सामाजिक राजकीय क्षेत्रात धडाडीने झोकून गेल्या 30 ते 35 वर्षापासून कार्यरत आहेत. समता परिषदेसाठी त्यांनी मोठी जबाबदारी त्यांच्याकडे. भारतीय जनता पार्टीचे ओबीसी सेलचे शहराध्यक्ष म्हणून तसंच मध्यंतरी झालेल्या सकल ओबीसी समाजाच्या मेळाव्यात त्यांनी उल्लेखनीय असं काम केलंय. त्यांच्या कामाची दखल ओबीसी समाजाचे नेते छगन भुजबळ यांनी घेतली आहे. ओबीसी समाजाचे नगर शहरात नेतृत्व करताना मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्याकडे माळी समाजाचे नेतृत्व आल्यानं आता ओबीसी घटकासाठी बरंच काही करण्याची जबाबदारी त्यांच्यावर आली आहे. ती ते निश्चितपणे उत्तम प्रकारे पार पाडतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आणि त्यांच्या भावी वाटचालीला शुभेच्छा दिल्या. यावेळी सुनील पंडित, धनंजय तागडे यांनी देखील आपलं मनोगत व्यक्त केलं. जनता पार्टीचे ओबीसीचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब भुजबळ यांची माळी समाजाच्या नगर जिल्ह्यात आपण आज या ठिकाणी त्यांचा सन्मान करीत आहोत. बाळासाहेब भुजबळ हे गेल्या 30-35 वर्षापासून नगर शहराच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ते कार्यरत आहे. म्हणजे त्यांनी समता परिषदेमध्ये काम केलं, ते ओबीसी मंचाचं पण ते काम पाहत आहे. भारतीय जनता पार्टीच्या ओबीसी विंगचे ते जिल्हाध्यक्ष आहेत. इतरही वेगवेगळ्या पदावर त्यांनी काम केलेलं आहे. दीनदयाळ परिवाराचे ते महासचिव आहेत. त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका होत्या. अशा पद्धतीनं बाळासाहेब भुजबळ समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये प्रामाणिकपणे, सचोटीने आणि एक सन्मानपूर्वक काम त्यांचं असतं. कोणत्याही कामामध्ये झोकून काम करणं म्हणजे आत्ता नगर जिल्ह्यातली मध्ये जी समता परिषद भुजबळांची झाली, जवळपास 1 लाखापेक्षा जास्त लोक या सगळ्या मराठा आरक्षणाच्या माध्यमातून एकत्र झाले होते. त्या माध्यमातून जी ओबीसी परिषद झाली, त्या परिषदेचं संपूर्ण नियोजन, ती परिषद भरवणं, त्या परिषदेत सर्व ओबीसींना एकत्रित करणं, इतक्या चांगल्या प्रकारे बाळासाहेब भुजबळांनी ते जे संघटन केलं, त्यांचं संघटन कौशल्यामुळं ती ओबीसी परिषद म्हणजे भुजबळांना, छगनराव भुजबळांनी सांगितलं किंवा अशी परिषद महाराष्ट्रात एवढ्या चांगल्या पद्धतीनं, नियोजन पद्धतीनं ही फक्त नगरमध्ये भरली. म्हणजे अशा पद्धतीनं एक सर्वसामान्य कार्यकर्ता परंतु मोठ्यात मोठं काम संघटनात्मक रीतीनं चांगल्या प्रकारे उभं करू शकतो. त्याचं मूर्तिमंत ज्वलंत उदाहरण म्हणजे बाळासाहेब भुजबळ. त्यांची आता माळी समाजाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी त्यांची निवड झालेली आहे. त्यांच्या माध्यमातून ओबीसी, माळी समाज असे वेगवेगळे ते जे काही उपक्रम राबवतात, हे उपक्रम त्यांच्या माध्यमातून यशस्वी व्हावं. माळी समाजाचं मोठं संघटन त्यांच्या माध्यमातून होत आहे. माळी समाजाचं एक मोठं सभागृह पण बांधण्याचा त्यांचा संकल्प आहे. जागा पण लवकर ते मिळवत आहे. तर अशा कन्स्ट्रक्टिव्ह जे काम आहे ते बाळासाहेब भुजबळांच्या माध्यमातून होतं आहे. तेव्हा आपण त्यांचं या ठिकाणी त्यांना आपण शुभेच्छा देऊ. त्यांनी अशाच पद्धतीनं दीनदयाळ परिवाराचं पण काम नगर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात राबवावं. दीनदयाळ परिवाराच्या माध्यमातून आता व्याख्यानमालेचा कार्यक्रम आहे, त्याची सर्व जबाबदारी बाळासाहेब भुजबळांनी नियोजनाच्या बाबतीत घ्यावी. त्याचबरोबर आपण आपल्या देशाचे मंत्री माननीय नितीनजी गडकरी यांचा जीवन गौरव पुरस्काराला ऑगस्टमध्ये तो कार्यक्रम घेतोय. तर त्याचं पण नियोजन
चं काम बाळासाहेब भुजबळ यांच्याच आम्ही सोपवणार आहोत. अशा पद्धतीनं मोठमोठे उपक्रम राबवण्याची त्यांची जी शक्ती आहे आई तुलना भावनेने त्यांना ती शक्ती डबल द्यावी अशी मी त्यांना शुभेच्छा देतो. त्यांच्या 62 वर्ष त्यांचे पूर्ण झालेले आहे. 63व्या वर्षात पदार्पण झालेलं आहे. तेव्हा आई तुळजा भावनेंना मी सांगू इच्छितो की त्यांची 100वी साजरी करण्याची संधी आम्हाला मिळावी अशी मी आई तुळजा भावने प्रार्थना करतो. पुन्हा एकदा त्यांना शुभेच्छा देतो. सत्काराला उत्तर देताना भुजबळ यांनी सर्वांचे आभार मानले. माळी समाजाचं नेतृत्व करण्याची संधी आपल्याला मिळाली असून ओबीसी समाजाचे आरक्षण, महात्मा फुले विकास मंडळाला मोठा निधी, ओबीसी समाजातल्या सुशिक्षित बेरोजगारांसाठी रोजगार निर्मिती आणि उद्योगांना अनुदान मिळवण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न असे उपक्रम आपण हाती घेणार आहोत. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नामदार छगन भुजबळ यांच्याकडे आपण पाठपुरावा करू असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं. तुला म्हणाल ना कॉन्फिडन्स कसा नव्हता त्यावेळेला ना आता कसा वाढलाय. आता फक्त कागद न घेता समोर तुमच्या समोर उभा आहे. पण एकंदरीत त्यावेळेला पण असंच वाटलं आणि त्याची पुनरावृत्ती होत्या. फार बरं वाटलं. आता मी थोडा वेळ तिच्याशी बोललो पण एकंदरीत देहबोली बघितली तिथे आणि तिचं सुंदर असं हसणं बघितलं तेव्हा कळलं याच्यात कॉन्फिडन्स आहे आणि नक्की ती पुढे करून यशस्वी होईल. कारण माझी भाची पण रश्मी, तुम्हाला कधी रश्मी वाडेकर, आताची रश्मी अतुल बागचळकर म्हणून ती पण अशी प्रचारक म्हणून निघाली होती. तेव्हा पण आम्ही शंकित झालो होतो. पण त्यांच्या आईवडिलांनी तिला तसाच सपोर्ट केला आणि मला वाटते तसंच पाठराखण त्यांच्या आईवडिलांनी केली. कारण आपली मुलगी बाहेर जाणार आहे याच्याने तर ते भयभीत होतात. पण एक तरी बरं वाटते का याच्यामध्ये सगळेजण आपल्या करिअरची चिंता, पुढे काय होणार, कसं करायचं, कुठे जॉब करायचा याची सगळी चिंता करत असताना आपल्या समाजाची आणि देशाची चिंता करणारे तरुण मुलं आहेत. त्याचं फार बरं वाटलं. मी मनाला समाधान वाटलं का आपले या धर्माचे संस्कार कुठे वाया गेलेले नाही आहे. आणि आता अशा जर बघितलं मला वाटते अजून पुढे भरपूरची चांगली मुलं निघतात. येतात ही मुलं आहेत पुणे, कुठे काही जण कमी जास्त असतात पण थोडी निराश होऊ नये. अशाच पद्धतीने तुम्ही पण पुढे जायला पाहिजे. मला वाटते हा मोठा गॅप आहे. कारण मला ते 14-15 वर्षापूर्वी ती मेघा गेली, त्याच्यानंतर काही मुली गेल्या आहेत का नाही मला माहिती नाही. बहुधा नाही गेले, त्याच्यानंतर हीच मुलगी चाललेली आहे. पण आपल्याकडे जास्तीत जास्त मुलींनी पण निघाला पाहिजे आणि त्याची फार समाजाला गरज आहे. काय माहिती का आपला समाज कुठेतरी एका दिशेने चाललेला आहे. वैयक्तिक पैसा, मालमत्ता, हे ते वगैरे याच्या मागे जास्त आहे. पण अशी जर स्वतःचे सगळं म्हणजे थोडी संन्यस्त वृत्तीने विचार करून जाणारी माणसं तयार होतात याच्यापेक्षा अजून आपल्याला काय शिकावं गोष्ट आहे. तेव्हा माझ्या तर शुभेच्छा आणि मला तर आशीर्वाद पण तिच्या पाठीशी आहे. अशी जास्तीत जास्त मुलं निघो. काहीही अडचण, काहीही गरज असली आमच्यासारखे बसलेले कारण आम्हाला जे काम येते ते आम्ही करतो. हे काम तर आम्हाला करता येणार नाही, त्याच्याकरता आम्ही तुम्हाला पाहिजे तो सपोर्ट करू शकतो. तुला पुन्हा वैष्णवी, तुला पुन्हा मनापासून शुभेच्छा. धन्यवाद. रिपोर्ट न्यूज डेस्क, महानगराची लाईफलाईन, मेट्रो न्यूज.